शुभ सन्मान करायचा आहे। त्याच पद्धतीने आदरणीय श्री प्रदीपजी केनी यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येत आहे। आमचेच आहेत, तर तुमचा सुद्धा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे। करतो की त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे। पण स्वागत केलेलं आहे आणि इथे उपस्थित असलेला खऱ्या अर्थानं कुठल्याही स्पर्धेचा, खेळाचा, कार्यक्रमाचा खरा स्वागत करायला हवं तर तो म्हणजे असतो प्रेक्षक, खरा केंद्रबिंदू। येथून आलेले पत्रकार आदरणीय श्री सुभाषजी टेंबे यांचा सुद्धा इथे सन्मान आपण करणार आहोत। त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे। आणि त्याच पद्धतीने आदरणीय श्री किरण बांधनकरजी त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारायचा आहे। मी विनंती करतो की कल्पेश पाटील यांनी आपल्या या दोन्ही पत्रकार बंधूंचा इथे सन्मान करायचा आहे। बंधूंचा आपल्या या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि शुभ सन्मान। आणि त्याच पद्धतीने आपल्या सोबत उपस्थित झालेले आहे प्रशांतजी पोद्दार साहेब, त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर करण्यात येत आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या आणि कल्पेशजी पाटील यांना विनंती करतो की त्यांचा सुद्धा आपण सन्मान करायचा आहे। तसेच उपस्थित असलेल्या सर्व आमचे YouTube श्री साई लाईव्ह त्यांचं सुद्धा स्वागत, पंचांचं स्वागत। त्याच पद्धतीने आमच्या इथे उपस्थित झालेले सर्व खेळाडू वर्ग, प्रेक्षकांचं त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य बनतं, कारण की त्यांच्याशिवाय कोणती स्पर्धा, कोणते इव्हेंट, कोणते कार्यक्रम हे यशस्वीरित्या पूर्ण होत नाही। त्याच्यामुळे जोरदार टाळ्यांनी आपण स्वतःचं स्वागत करून घ्या। प्रेक्षकांना विनंती आहे की जोरदार टाळ्या वाजवा आणि या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत। आणि मी पुन्हा एकदा स्वागत करतो। पद्धतीने झिराटचा एक बुलंद आवाज प्रितेशजी पाटील हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा स्वागत। आणि आता आपण जाऊया मॅच कडे आणि मी घेऊन चालतो समालोचन कक्षामध्ये। ओव्हर टू यू कल्पेश। महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा। राजाबाई प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं आणि आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांनाच, खेळाडूंचं, आयोजकांचं, संघ मालकांचं आणि आलेल्या मान्यवरांचं राजाबाई प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून मी कल्पेश ठाकूर खारडुंबे पेन हार्दिक असं स्वागत करतो। आणि आलेल्या सर्वांना माझा मानाचा जय शिवराय, जय श्रीराम। पहिलाच सामना मित्रांनो आपल्या समोर आलाय, नाणेफेक जिंकली अर्थातच टीम कैलासाची कमर राजेंद्र जुईकर पुरस्कृत सारांश 11 या संघाने इन्व्हाइट केलंय। डिफेंडिंग चॅम्पियन राजाबाई टायगर संघाने पहिल्या विकेटचं पतन, पहिला विकेट मैदानाच्या बाहेर।
सुद्धा इथे शुभसन्मान करण्यात येते. ग्रुप ग्रामपंचायत श्रीगाव चे सदस्य त्यांचा इथे शुभसन्मान मी विनंती करतो की कल्पेशजी पाटील त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. खूप स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये. ओव्हर टू यू कल्पेश. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती नेल्सन फिगर पाहतोय. एक विकेट आणि 11 धावा आणि दुसरं षटक एमआयडीसी एंड कडून राईट मोर द विकेट महेश तरे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील. कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर संघाचे आयकॉन खेळाडू महेश तरे. पहिला चेंडू भन्नाट वेगानं टाकलेला आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ व्हाईट बॉलच्या पद्धतीनं एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड झाल्यानंतर मात्र स्कोर मूव्ह होताना दिसेल. अर्थातच 12 धावा मात्र धावफलकावरती लागला गेलाय. बाद होणाऱ्या फलंदाजामध्ये आपण पाहिलं गेलं तर पंकज टेंगले शेवटच्या चेंडूवरती बाद होणारे फलंदाज मात्र पाहिले होते. नेक्स्ट बॅटर संदेश यांना पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग शॉट आहे चेंडू खाली यष्टीरक्षक आणि यावेळी मात्र फर्स्ट अटेम्प्ट नाही तर सेकंड अटेम्प्ट मध्ये अप्रतिम झेल आणि संपतो या चेंडूवरती अमोल पाटील यांचा खेळ. फलंदाज आउट. प्रणय टेंगले युनिट नंबर 4 मैदानामध्ये दाखल होताना दिसेल. राजाबाई टायगर संघाची आयकॉन खेळाडू प्रणय टेंगले मैदानामध्ये दाखल होताना मात्र पाहतोय. मागच्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन राजाबाई टायगर संघ आणि आज पुन्हा एकदा त्याच जोशानं मात्र आपल्या या राजाबाई प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून खेळ करताना मात्र पाहू शकतोय. चांगली सुरुवात मात्र पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर मात्र पाहायला मिळाली होती. ती राजाबाई टायगर संघाला मात्र जर पाहायला गेला तर चांगला पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे ती राजाबाई टायगर संघाला. धावफलकावरती धावा पाहतोय ते अर्थातच 12 धावा. नेक्स्ट बॉल एमआयडीसी एंड कडून पुन्हा एकदा महेश तरे. हलक्या हाताने चेंडू स्टेअर केला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू प्रोटेक्शन दिलेला आहे. लाभेश होते चेंडू खाली. तद्वर मात्र एका धावेनं मात्र स्ट्राईक रोटेट केली. स्वतःच्या धावसंख्येला मात्र सुरुवात करत असताना प्रणय टेंगलेच्या बॅट मधून मात्र निघालेली ही केली धाव मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. परंतु ही 13 धावा बदल्यानंतर मात्र क्रिकेटच्या स्कोर कार्ड वरती अशुभ आकडा मानला जातो. परंतु या अशुभ आणि शुभ या गोष्टी मात्र मित्रांनो आपल्याला आपल्याच कर्तव्यानं मात्र खऱ्या की खोट्या आहे ठरवावे लागतात. इथून मात्र चांगली पार्टनरशिप करावी लागणार आहे. पहिला चेंडू फेस करताना दिसेल. आता संदेश या राजाबाई टायगर संघाच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर राजाबाई टायगर संघाचा प्रणय टेंगले, अमोल पाटील, पंकज टेंगले, प्रेम भोईर, अथर्व शिर्के, सुजित पाटील, संदेश म्हात्रे, आर्यन टेंगले, रोहन भोईर, आशिष दिवकर, आदित्य थले आणि हेमंत पाटील असा स्क्वॉड यावेळी लाफ्ट केलाय. यावेळी मात्र समालोचन कक्षाला मात्र मानवंदना देत असताना मात्र आरपीएलचा पहिला षटकार पाहतोय. तो पहिला चेंडू फेस करत असताना संदेशांच्या बॅट मधून विस्फोटक सुरुवात. पहिला चेंडू फेस आणि पहिला चेंडू मैदानाच्या बाहेर. यावेळी पुन्हा एकदा लेफ्ट केला. लवकर पोझिशन मध्ये लागोपाठचा दुसरा आरपीएल षटकार. काय अफलातून खेळ मात्र पाहतोय मित्रांनो. डिफेंडिंग चॅम्पियन आहे हा राजाबाई टायगर संघ. बाहेर गेल्या असल्या तरी मात्र माझ्यावर मात्र कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही हे मात्र दाखवून देत असताना मात्र संदेश यांच्या बॅट मधून मात्र लागोपाठची 2 चेंडू आणि 2 षटकार मात्र पाहतोय. महेश तरे याच्यावरती हल्ला चढवला जातोय. कमबॅक करण्याची गरज असणार आहे महेश तरे यांना. एक बॉल महेश तरे बॉलिंग ट्रॅक वरती.
वरती क्रिकेटमध्ये षटकार मात्र लिहिलेला नसतो, यासाठी 11 खेळाडू मात्र आपले चेंडू अडवण्यासाठी मैदानामध्ये सज्ज असतात. त्यासाठी मात्र चांगल्या पद्धतीने इथून पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. हे संदेश यांना मात्र चांगल्या पद्धतीने माहिती आहे, कारण 2 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर पंकज टेंगले, अमोल पाटील दोन्ही सलामीवीर मात्र मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मात्र पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं असताना मात्र इथून मात्र चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहतोय ही संदेश आणि प्रणय टेंगले यांच्या माध्यमातून राजाबाई टायगर संघासाठी. नेक्स्ट बॉल. यावेळी प्रणय टेंगले पुल करण्याचा प्रयत्न मात्र पाहिला गेला. चेंडू यायच्या अगोदर मात्र बॅट फिरली गेली आणि तदनंतर मात्र चेंडू बॉडीवरती जाताना मात्र पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 12च्या सरासरीने मात्र पाहायला गेला तर पॉवर प्लेचा चांगला वापर केलाय. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये संदेश यांच्या बॅटमधून निघालेले 2 षटकार आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र पाहतोय ते अर्थातच 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 13चा सरासरी मात्र पाहतोय पहिल्या 2 षटकामध्ये. 5 षटकांची लढत आणि 5 षटकांच्या लढतीमध्ये अशाच प्रकारच्या धावसंख्या कदाचित अपेक्षित असणार आहे. ती राजाबाई टायगर संघाला ही जोडी मात्र महत्वाची असणार आहे, ते अर्थातच राजाबाई टायगर संघासाठी. दरम्यान ते उपस्थित झालेले आहेत कुसुंबळ्याचे तंटामुक्ती अध्यक्ष माननीय श्री महेशजी वावेकर, त्यांचा सुद्धा इथे शुभसन्मान. मी विनंती करतो की कल्पेश पाटील त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. तंटामुक्ती अध्यक्ष कुसुंबळे माननीय श्री महेशजी वावेकर, त्यांचा शुभसन्मान इथे विनंती आहे. परेश पाटील यांच्या शुभ हस्ते करायचा आहे. परेश कोटेकर पिटकिरीचे आमचे, त्यांचा शुभसन्मान आपल्या इथे व्यासपीठावर करण्यात येत आहे. ओ टी कॉम्बॉक्स. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर सागर आलेत राईट आर्म राऊंड विकेट. कुसुंबळे एंड कडून पहिला चेंडू मात्र भन्नाट वेगाने बॅटची एज लागली होती. हाफ चान्स क्रिएट झाला होता, अशा पद्धतीने चान्स क्रिएट होता. ते चान्स मात्र फुल चान्स मध्ये कन्वर्ट मात्र अतिरिक्त बाउन्स मात्र चेंडू मात्र पाहायला मिळाला. चेंडू जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये मात्र चेंडू फील्ड केला जातोय. तद्वर मात्र 1 धाव मात्र घेऊन मात्र स्ट्राईक मात्र रोटेट केली गेली आणि मात्र स्ट्राईक रोटेट केल्यानंतर मात्र पाहायला गेला तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. RPLचं हे 3रं पर्व पाहतोय. अर्थातच व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय अर्थातच या राजाबाई प्रीमियर लीगचे प्रणेते अर्थातच राजाबाई किनी यांच्या माध्यमातून गेली 2 वर्ष यशस्वीरित्या आपण राजाबाई प्रीमियर लीगचं यशस्वी आयोजन मात्र पाहिलं आणि आज मात्र दिमागदारपणे मात्र राजाबाई प्रीमियर लीगच्या या 3ऱ्या पर्वाला मात्र आपण सुरुवात केली. नेक्स्ट बॉल सागर. यावेळी मात्र भन्नाट वेग लाईन लेंथ वरती मात्र नियंत्रण नाही आणि त्यानंतर मात्र पाहायला गेला तर ही मात्र अवांतरची धाव कदाचित येऊ शकते. व्हाईटच्या पद्धतीने मात्र ही 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती मात्र ऍड झाल्यानंतर धावफलकावरती पाहतोय. त्यात 2 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. 28 धावा मात्र धावफलकावरती पाहतोय. तब्बल 16 संघ येत्या 3 दिवसामध्ये एक दुसऱ्यांच्या समोर मात्र खेळताना मात्र आपण पाहणार आहोत. एकेरी दुहेरी धावेला देखील चांगल्या पद्धतीने मात्र महत्व दिलं जाते आणि आतापर्यंत चांगल्या पद्धतीने 2 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मात्र या जोडीने मात्र जिम्मेदारी घेऊन मात्र ही धावफलक मात्र पुढे नेण्याचा मात्र प्रयत्न मात्र आपण पाहतोय. तो अर्थातच राजाबाई प्रीमियर लीग 2024च्या मधून पहिलाच ओपनिंगचा हा सामना मात्र पाहतोय आणि या ओपनिंगच्या सामन्यामध्ये जर पाहायला गेला तर आतापर्यंत चांगला खेळ मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून मात्र पाहतोय. नेक्स्ट बॉल सागर. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय मात्र पाहतोय. डेड बॉल. फक्त एकच रिव्ह्यू असणार आहे दोन्ही संघांसाठी, बीमर साठी असणार आहे. यावेळी लाफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज मात्र पाहतो. चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड केला जातोय. तर दूर मात्र एकच धाव मात्र पाहायला गेला तर दोन्ही संघातील जर पाहायला गेला तर शाबाज गावातील दोन्ही खेळाडू म्हणजे संदेश आणि सागर एकाच गावातील असल्या कारणाने मात्र दोन्ही खेळाडूंना मात्र माहिती आहे की कोणत्या खेळाडूंचा स्ट्रॉंग पॉइंट कोणता, वीक पॉइंट कोणता आणि त्याच पद्धतीचा खेळ संदेश आणि सागर एकमेकांसमोर मात्र करत असताना मात्र पाहतोय. पुन्हा एकदा
सागर राऊंड विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. प्रणय टेंगे लेफ्ट करण्याचा प्रयत्न, बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न, संपूर्णपणे समर्पण मात्र पाहतोय फिल्डिंग करत असताना. मात्र या चेंडूवरती चांगला चेंडू स्टॉप केला गेला आणि त्यानंतर मात्र 2 धावा मात्र आपल्या संघासाठी नक्कीच सेव्ह करताना मात्र पाहिल्या. परंतु त्याच वेळी जर पाहायला गेला तर प्रणय टेंगले आणि संदेश यांच्या माध्यमातून या 2 धावा देखील स्कोर कार्ड वरती ऍड करताना मात्र पाहतोय राजाबाई टायगर संघासाठी 2 धावा. धावफलक 32 धावा. यावेळी लाफ्ट करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहिला. चेंडू पडल्यानंतर मात्र चकवा देत मात्र यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जातोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र पाहायला गेला तर चांगला रोख लावला गेलाय. 32 धावा मात्र धावफलकावरती पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र पाहायला गेला तर 26 धावा होत्या आणि या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि मैदानामध्ये मात्र पाण्याचा मागणी मात्र केली. तर ते ड्रिंक ब्रेक मात्र मैदानामध्ये होताना दिसणार आहेत. पहिला ड्रिंक ब्रेक होतोय. पाहतोय मित्रांनो, आपण पाहणार आहोत गेल्या त्या 3 दिवसामध्ये राजाबाई प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व, ज्याचे प्रणेते अर्थातच पाहतोय व्यासपीठावरती विराजमान मात्र पाहतोय राजाबाई केनी यांच्या माध्यमातून यशस्वी 32 धावा झाल्या. 32 राजाबाई प्रीमियर लीगचं हे पर्व मात्र 3रं पर्व पाहतोय. आपल्या विभागातील सर्व खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ म्हणून ज्या स्पर्धेकडे आतुरतेनं आणि संपूर्ण वर्षभर अशी वाट पाहिली जाते अशी स्पर्धा अर्थातच राजाबाई केनी यांच्या माध्यमातून सर्व या विभागातील खेळाडूंसाठी आणि रसिक प्रेक्षकांच्यासाठी भेटी आणली गेलेली ही राजाबाई प्रीमियर लीग 2024 हे 3रं पर्व मित्रांनो पाहतोय. गेल्या 2 वर्षात आपण पहिलं पर्व आणि दुसरं पर्व यशस्वीरित्या राजाबाई केनी यांच्या माध्यमातून मात्र आपण आयोजन करताना मात्र त्यांना मात्र पाहिलं होतं आणि आज मात्र 3ऱ्या पर्वाला मात्र सुरुवात झाली आणि इथून मात्र प्रत्येक संघ अर्थातच 16 संघ या राजाबाई प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून आपण एकमेकांसमोर मात्र खेळताना मात्र पाहणार आहोत. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असलेली ही राजाबाई प्रीमियर लीगची स्पर्धा मात्र पाहतोय आणि त्याचं हे मात्र यशस्वी आयोजन आज मात्र सन्माननीय राजाबाई केनी यांच्या माध्यमातून सर्व या विभागातील रसिक प्रेक्षकांसाठी आणि या विभागातील खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ म्हणून हे यशस्वीरित्या आयोजन मात्र पाहतोय. त्या अर्थातच राजाबाई केनी यांचं 4थ्या षटकाला मात्र सुरुवात होता आणि 4थ्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं गेलंय ते मात्र अर्थातच गोलंदाज मात्र वापरला जाईल. एमआयडीसी एंड कडून मात्र गोलंदाज मात्र पाहणार आहोत. त्या अर्थातच राहुल धुमाल यांना मात्र पाहणार आहोत. यष्टीरक्षण करत असताना मात्र एक झालेली चूक मात्र पाहणार आहोत. परंतु ही चूक मात्र कदाचित भरून करण्याचा प्रयत्न मात्र करण्यासाठी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश 11 शहाबाज या संघाच्या माध्यमातून राहुल धुमाल करताना मात्र पाहणार आहोत. जर पाहायला गेलात तर महेश तरे ऐकॉन खेळाडू अमीरजी जुईकर यांच्या संघ मालकीचा हा संघ मात्र पाहतोय. कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर ज्या संघामध्ये खेळताना मात्र पाहणार आहोत. महेश तरे, राहुल धुमाल, मितेश पाटील, रघु मृणाल धुमाल, लाभेश म्हात्रे, सागर पाटील, रोहन वालेकर, अक्षय पाटील, सिद्धांत वालेकर, गणेश पाटील, प्रदीप पाटील आणि अभियश पाटील असा स्क्वॉड मात्र पाहतोय. तर अर्थातच स्वरांश 11 शहाबाज या संघाच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून गिअर अप करणं गरजेचं असणार आहे ते राजाबाई टायगर संघाला. इथून लफ करण्याचा प्रयत्न मात्र स्टॅमिंग शॉट आता चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. अक्षय होते चेंडू खाली तर दूर मात्र 1 धाव मात्र घेऊन मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. ज्या धावसंख्या मात्र दुसऱ्या षटकात आल्यानंतर मात्र वाटलं होतं की धावसंख्या अति वेगानं मात्र मोठ्या धावसंख्येकडे मात्र आगेकूच करताना दिसेल. परंतु जसे 3ऱ्या षटकामध्ये सुरुवात केली गोलंदाजी करत असताना सागर यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. फक्त 6 धावा खर्च केल्या. एक चांगला अंकुश, चांगला ब्रेक लावण्याचा प्रयत्न मात्र सागर यांच्या माध्यमातून यशस्वीरित्या होताना मात्र पाहिला. या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या आणि तिथून तदनंतर मात्र पाहायला गेला तर राहुल धुमाल एमआयडीसी एंड कडून गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू डॉट आणि तदनंतरचा दुसरा चेंडू मात्र सिंगल धाव. प्रणय टेंगले यांच्यासाठी मात्र नेक्स्ट बॉल अर्थातच राहुल धुमाल मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील. एक जिम्मेदारी यावेळी मात्र राजाबाई टायगर संघाच्या माध्यमातून पाहतोय प्रणय टेंगले यांच्या हातावरती असणार आहे. ओव्हर द विकेट यावेळी शॉट अंपल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॉडीवरती फेकलेला हा मात्र लेग डाऊन द लेग साइड मात्र जाणारा चेंडू मात्र अंपायरच्या भूमिकेत मेन अंपायर म्हणून पाहतोय प्रशांतजी बांदिवडेकर सर पिन सिटीला बिलॉंग करतात. तदनंतर स्क्वेअर लेग अंपायरच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रीतम पाटील कलवे पिन यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. तसेच थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय राजू पाटील कामारली पिन. तसेच ऍज अ समालोचक आमच्या जोडीला झिराड वरून मात्र इथे दाखल झालेले प्रितेश पाटील यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मिस्टरिंग शॉट आहे मित्रांनो. शॉट कव्हर पॉइंट मध्ये झालेली ही चूक मात्र पाहतोय प्रणय टेंगले यांच्या माध्यमातून
चेंडू लेफ्ट करण्याचा प्रयत्न मात्र पाहिला होता. धावसंख्येत मात्र 1 भर पाहतोय. 2 चुका मात्र या षटकामध्ये पाहतोय. दोन्ही खेळाडूंना मात्र जर पाहायला गेला तर या मॅच मध्ये एक जीवनदान मात्र पाहताना पाहतोय. परंतु इथून जर पाहायला गेला तर चांगला फायदा मात्र उठवावा लागणार आहे. चांगली धावसंख्या इथून मात्र पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे. या 2 चुका झाल्या, त्या 2 चुकांचा फायदा या 2 खेळाडूंना संदेश आणि प्रणय टेंगले यांना उठवावा लागणार आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राहुल धुमाल. एवढी लेफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट आहे आणि तदनंतर जर पाहायला गेला तर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही आणि तदनंतर पाहतोय तर फलंदाज संदेश अखेरीस तंबूच्या आसऱ्याला. पाटील दरम्यान इथे उपस्थित झालेले आहेत आदरणीय श्री अमीर अनंत पाटील, आदरणीय श्री अमीर अनंत पाटील वाघवीरा शाखा प्रमुख आणि राजाभाई केनी यांचे कट्टर समर्थक. त्यांचं सुद्धा इथे शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर करण्यात येत आहे. मी विनंती करतो की परेश कोठेकर त्यांनी अमीर पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावर. त्याच पद्धतीने अजून एक आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत आदरणीय श्री स्वप्नीलजी पाटील मेढेकर, त्यांचं सुद्धा आगमन झालेले आहे. त्यांचा सुद्धा सन्मान आपल्या व्यासपीठावर करण्यात येईल. आणि स्कोरबोर्ड 36 धावा धापलकरती पाहतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 2 षटकांमध्ये 12ची सरासरी होती. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर ही सरासरी जर पाहायला गेला तर आतापर्यंत 9च्या सरासरीने आतापर्यंत 36 धावा राजाबाई टायगर संघाच्या पाहतोय. मागच्या 2 षटकांचा विचार करायला गेला तर फक्त 10 धावा खर्च केल्यात. 6 धावा सागर यांनी तिसऱ्या षटकात आणि पुढच्या षटकात अत्यंत कंजूस गोलंदाजी पाहतोय ती आता आहोत. दरम्यान इथे स्वागत करत आहोत आपण आदरणीय श्री स्वप्नीलजी पाटील मेढेकर त्यांचा इथे शुभ सन्मान. मी विनंती करतो की परेशजी कोटेकर त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. ओटिव कॉम्बॉक्स. मृणाल धुमाल शेवटच्या षटकात लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना लेफ्ट केलाय. षडंपुल करण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय डीप मिड विकेट मध्ये. एकच धा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण लाभेशांच्या माध्यमातून पाहतोय. चांगला कमबॅक मात्र पाहतोय या मॅच मध्ये. आतापर्यंत जर पाहायला गेला तर कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश रिवन शाबाज या संघाच्या माध्यमातून पहिल्या 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आल्यावरती मात्र कुठेतरी मात्र अंकुश लावला गेला आहे. चांगला कमबॅक सागर देन राहुल धुमाल आणि आता स्कोर का 6 धावांनी धावसंख्या मात्र वधारताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 43 धावा. अनादर 1 परंतु या टायमिंग यावेळी मिस टायमिंग शॉट. चेंडू जातोय महेश तारे यांच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि अखेरीस गेलात पाहायला तर हा मात्र झेल घेतलाय. परंतु बीमर साठी मात्र थर्ड अंपायर्सला रेफर केलं जात आहे. एकच रिव्ह्यू दोन्ही संघांना मात्र एका इनिंग मध्ये असणार आहे.
अखेर समाप्त झालाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना धावफलकावरती धावा पाहतोय ते अर्थातच 43 धावा मात्र पाहतोय धावफलकावरती. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये एंटर होताना मात्र पाहणार आहोत. आदित्य मैदानामध्ये एंटर होताना दिसतील. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना मात्र चांगला कमबॅक मात्र या मॅच मध्ये पाहतोय. कैलासवासी कमर राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश 11 यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये, परंतु ही धावसंख्या देखील चांगल्या पद्धतीने आतापर्यंत उभारण्यात यश मात्र मिळालेलं आहे. त्यातच राजाभाई टायगर्सच्या संघाला, कारण त्यांच्याकडे देखील चांगल्या पद्धतीचे गोलंदाज या मैदानामध्ये पाहतोय. प्रणय टेंगले असतील, अमोल असतील, पंकज टेंगले असतील, अथर्व शिर्के यांच्या माध्यमातून गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र या स्कोर कार्ड वरती मात्र करू शकतात. तत्पूर्वी 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना मात्र मैदानामध्ये आदित्य नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये एंटर होताना दिसतील. आदित्य यांना मात्र 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका राजाबाई टायगर्स संघासाठी मात्र आणणं गरजेचं असणार आहे. चौथा चेंडू अर्थातच मृणाल धुमाल बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट मात्र गोलंदाजी करताना दिसतील. चौथा चेंडू आदित्य यांच्यासाठी या मॅच मधील पहिला चेंडू असणार आहे. हिताक्षणी मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मात्र पाहिला. स्लोवर पद्धतीने मात्र हा चेंडू मात्र फिरवला गेला. चेंडूवरती आपल्या बोटाची मात्र जादू मात्र दाखवली गेली. शेवटच्या स्लॉक षटकामध्ये गोलंदाज जास्तीत जास्त स्लोवर पद्धतीचे चेंडू मात्र फेकण्याचा मात्र प्रयत्न करत असतो आणि हाच प्रयत्न मृणाल धुमाल यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहतोय. कारण फलंदाज मात्र या मॅच मध्ये मोठे फटके मारण्याचा मात्र प्रयत्न केला जातोय, परंतु ज्या पद्धतीने ही मात्र विकेट बनवलेली आहे, ज्या पद्धतीने फलंदाजाच्या प्रेमात पडते तशीच गोलंदाजाच्या प्रेमात देखील ही विकेट मात्र पडताना या मॅच मध्ये पाहतोय. या बेतली मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड शॉट मात्र पाहतोय. लागोपाठचे 2 चेंडू मात्र डॉट आणि त्यानंतर पाहायला गेला तर चांगला कमबॅक चाल्यांचा वर्षाव मात्र पाहतोय ते मृणाल धुमाल यांच्या गोलंदाजीसाठी. लास्ट बॉल रिमेनिंग इन फर्स्ट इनिंग स्कोर कार्ड वरती धावा पाहतोय ते अर्थातच 43 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील स्लोवर पद्धतीचा चेंडू जातोय डीप मध्ये. खराब क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव कंप्लीट. लगेच खराब क्षेत्ररक्षण झाल्या कारणाने मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट होताना मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यानंतर मात्र पाहायला गेला तर 47 धावा मात्र रिक्वायर्ड असणार आहेत येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये. म्हणजे 5 षटक आणि 47 धावा बनवायच्या आहेत आणि ह्या धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती मात्र इन्व्हाइट करतो अलिबाग शिराटचा एक बुलंद आणि गोड आवाज प्रितेश पाटील. त्याच पद्धतीने आदरणीय दीपकजी रानवडे कामगार नेते साहेब त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आपला अमूल्य वेळ आपल्या आयुष्यातील आमच्या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्यासाठी दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ते आपल्यामधून आता जाणार आहेत, परंतु पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील. आणि त्याच पद्धतीने धावसंख्या बनवायच्या आहेत 47. आणि आपण ऐकणार आहोत अलिबाग तालुक्यातील झिराड गावचे सुपुत्र आणि त्यांच्या आवाजातून आपण पुढला सामन्याचं धावतं वर्णन ऐकणार आहोत प्रितेश कडून. प्रितेश पाटील. पाटील चिखली गावचे सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतो परेशजी कोटेकर यांना की त्यांचा आपण स्वागत करायचं आहे. रमेशजी पाटील. पांडवादेवी आणि त्यांच्या विपक्षामध्ये RP11. माऊली कृपा पांडवादेवी आणि RP11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण कृपया टॉस घेण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि तसेच मी विनंती करतो ग्रुप ग्रामपंचायत कुसुमळेच्या उपसरपंच आदरणीय सौ रसिका देकेनी यांनी सुद्धा आपण टॉस घेण्यासाठी
यांच्या उपस्थितीत आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. RP11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये माऊली कृपा पांडवादेवी असं दोन संघ एकमेकांविरुद्ध झुंजत येतील. रसिकाताई केनी आणि त्यांच्यासोबत ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळेच्या सदस्य अर्चनाताई पाटील या सुद्धा उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं खूप स्वागत आपल्या टॉस बॉक्समध्ये. आणि या दोन्ही संघाचा कर्णधार RP11 लवकरात लवकर या, आपण टॉस बॉक्समध्ये या. आणि दुसऱ्या बाजूला माऊली कृपा पांडवादेवी आपण सुद्धा या. कर्णधार कृपया टॉस घेण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मध्यांतरामध्ये आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत आणि सगळ्या संघांना नम्रतेची विनंती आहे की आपण आपले कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. कोणत्याही स्वरूपाचा विलंब नकोय. मध्यांतरामध्ये पुढील जो सामना असेल आपल्यापर्यंत वेळापत्रक दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्या वेळापत्रकाचं पालन करा. कृपा पांडवादेवी संघाचा कर्णधार आलेला आहे. सुमित पाटील उपस्थित झालेले आहे. RP11 संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. RP11 आणि टेल आलेला आहे. तर नाणेफेकीचा कौल पहिल्याच दिवसाचा सामना आणि पहिलाच तुझ्या बाजूने लागला. तर या आयोजनाबद्दल आणि तुझा निर्णय दोन्ही गोष्टी तू बोल. गोलंदाजी करू आम्ही. आयोजन छानच असतो. नक्कीच तो कमी बोलेल पण मैदानामध्ये जास्त बोलेल. ओमकार सुद्धा आहे. ओमकार, सर्वप्रथम आता तुझ्याकडे तुझ्या फलंदाजाची धुरा सांभाळायची आहे. तर कितपर्यंत धावांची मजल मारणार आहेस तू? कारण की पहिला सामना आपण पाहतोय जवळपास 47 धावा टार्गेट ठेवलेला आहे. तुझं काय बेत आहे? आम्ही 50-60 रन मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला दोघांना सुद्धा शुभेच्छा आहे, ओमकार आणि सुमितला सुद्धा. आणि मान्यवरांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सातत्याने तिसऱ्या वर्षात सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत. झिरटचा बुलंद आवाज तसेच विविध स्पर्धेमध्ये आपण त्यांना ऐकतो. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ऐकलेलं आहे. रायगड प्रीमियर लीग झाली तिथे सुद्धा एका संघाच्या मॅनेजमेंटची जबाबदारी ज्यांच्यावर होती असे झिरटचे सुपुत्र कल्पेश प्रितेशजी पाटील यांच्याकडे. ओट यू कॉम्बॉक्स. थँक्यू प्रलय, थँक्यू कल्पेश. 47 धाव संख्येचा टार्गेट. नोचा इशारा आलेला आहे पंचांकडून. चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 9 धावा पाहायला मिळतात. इनिंगला आता अगदी चांगल्या पद्धतीने स्टार्टिंग केलेलं आहे. नितीश पाटीलला मात्र आपण पाहतोय मैदानावरती धुवाधार बॅटिंग करत असताना. आता मात्र फ्री हिट असणार आहे आणि आता पाहूया फ्री हिट वरती जिगरबाज खेळाडू म्हणून परिचित असलेला नितीश पाटील कशी बॅटिंग करणार. चांगल्या पद्धतीने धाव संख्येचा पाठलाग करत असताना पाहायला मिळतोय तो स्वरांश 11 शहबाज. यावेळी फटका अगदी चांगला आहे. आडव्या बॅटने प्रतिकार पाहायला जरूर मिळाला. सिंगल मिळते, डबलचा प्रयत्न आणि डबल सुद्धा आपण पाहतोय अगदी वेगाने कंप्लीट केलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समन दरम्यान पाहायला मिळते. विजयासाठी आपण पाहतोय 47 धाव संख्येचा टार्गेट आहे. एकीकडे राजाभाई टायगर्स अर्थात डिफेंडिंग चॅम्पियन्स संघ आहे राजाभाई टायगर्स. आता पाहूया ह्या वर्षी सुद्धा त्यांना हे अजिंक्यपद जे आहे ते टिकवायचं आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय मैदानावरती खेळ चालू आहे. यावेळी फुल टॉस
लॉफ्ट केलंय, पिडॉनचा क्षेत्रच्या कॅच खाली येतोय आणि एक सुंदर झळ टिपलाय. फलंदाज मितेश जॉल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर फर्स्ट डाऊन. कमल राजेंद्र जुईकर स्वरांश 11 शहबाज संघाला रघुच्या रूपात पहिला मोठा धक्का बसलाय. खऱ्या अर्थानं रघुने आपल्या संघाला एक आश्वासदायी अशा पद्धतीची स्टार्ट मिळून दिला होता, पण त्यानंतर मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला आणि त्यानंतर तो बास सुद्धा झाला. खऱ्या अर्थानं राजाभाई टायगर संघाला एक मोमेंटम पाहिजे होता आणि तो मोमेंटम अगदी योग्य वेळी मिळाला असं म्हणावं लागेल. इलेव्हन ऑन दी बूट. 11 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. प्रेम मात्र आपल्या संघाला एक विकेट मिळून देतोय. नवीन खेळाडू मैदानावरती महेश तरी आता पाहायला मिळतोय. 1 डाऊन पोझिशनला. क्रिकेटचा फॉर्मॅट कोणताही असो, 1 डाऊनच्या फलंदाजीची भूमिका प्रत्येक फॉर्मॅट मध्ये अगदी महत्वपूर्ण असते. यावेळी ओहो, व्हाट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. गोलंदाज प्रेम त्याच्याकडे असलेली कलात्मकता आता मैदानावरती दाखवून देतोय. तो सुद्धा आता त्याच्या ट्रॅक वरती आलाय आणि खऱ्या अर्थानं आता मात्र आपण पाहतोय तो आपल्या रंगात रंगत असताना पाहायला मिळतोय. 1 टू गो, 11 ऑन दी बूट. यावेळी लो फुल टॉस कन्वर्ट केलं मोठ्या फटक्यामध्ये. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप फॉर 4 रन्स. व्हाट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय महेश. मध्ये धावा अगदी खोऱ्याने आलेल्या आहेत. प्रेम मात्र बऱ्याचशा प्रमाणात या षटकामध्ये महागडा ठरला. अगदी एक्सपेन्सिव्ह ओव्हर त्याच्याकडून मात्र पाहायला मिळाले. राजाभाई प्रीमियर लीग आपण पाहतोय. या स्पर्धेचं 3रं पर्व आणि राजाभाई प्रीमियर लीग म्हटलं की नेहमीच या स्पर्धेची भव्य दिव्यता, या स्पर्धेमध्ये असलेला नाविन्यपूर्णपणा, या स्पर्धेचे कठोर नियम हे नेहमीच चर्चेचा विषय असतात. आणि आपण पाहतो यावर्षी सुद्धा या स्पर्धेचं अत्यंत नीटनेटकं आयोजन पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या, त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला आता मात्र आपली स्ट्रॅटेजी चेंज करावी लागेल. क्रिकेट हा खेळ नेहमी प्लॅनिंगने खेळला जातो, तर तुमच्याकडे एकच प्लॅन असून चालत नाही. तुमच्याकडे असलेला ए प्लॅन ज्यावेळी अनसक्सेसफुल होतो ना, त्यावेळी तुम्हाला बी प्लॅन, सी प्लॅन, डी प्लॅन यूज करावा लागतो. आणि ज्यावेळी तुम्ही योग्य नीती रणनीती आखताना त्याच वेळी तुम्हाला क्रिकेटमध्ये सुयश मिळत असतं. त्याच पद्धतीची गोलंदाजी आता मात्र राजाभाई टायगर संघाच्या गोलंदाजाला करावं लागेल. लेफ्ट हँडर ऍक्टिव्ह बॅट्समन राहुल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट अत्यंत वेगाने लॉंग ऑफला घेऊन काढलेला आहे. सिंगल मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय आता 16 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले जरूर. दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक करावं लागेल राजाभाई टायगर संघाला, कारण जर आपण पाहिलं तर धावा अगदी वेगाने आल्यात. वरती प्रणय टेंगळे पाहायला मिळतोय. प्रणय टेंगळेकडे ती कपॅसिटी आहे, ते कॅलिबर आहे की फलंदाजाला तो कोणत्याही क्षणी बॅकफुट वरती लोटू शकतो. त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता सर्वांनाच माहिती आहे. पण यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि रिव्हर्स अटेम्प्ट
मैदानामध्ये फटक्यांची अतिशबाजी आपण पाहतोय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना पाहायला मिळतात ते कैलासवासी कमल राजेंद्र जोईकर पुरस्कृत स्वरांश 11 शहाबाज संघाचे खेळाडू. आता मात्र राजाभाई टायगर संघ पूर्णपणे बॅकफूट वरती गेलाय. त्या संघाला जर आता या मॅच मध्ये परतायचं असेल तर डॉट चेंडू आणि विकेट मिळवणं गरजेचं आहे. गुच्छामध्ये विकेट येणं खऱ्या अर्थानं राजाभाई टायगर संघासाठी आता अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. मैदानावरती मात्र आपण पाहतो अत्यंत दिमाखादार बॅटिंग आपण पाहतोय. महेश तरे मात्र अत्यंत पेटून उठलाय. यावेळी चेंडू हवेमध्ये कॅच होण्याची पॉसिबिलिटी. क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करतोय आणि टीपला एक नेत्रदीपक झाल. वन मूव्हमेंट अक्षय पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये जात असताना मॅच मध्ये आता अगदी निर्णायक रंग पाहायला मिळतात. कधी पारड वरचढ पाहायला मिळते राजाभाई टायगर संघाचं तर कधी पारड वरचढ पाहायला मिळते स्वरांश 11 शहाबाज संघाचं. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा या पद्धतीचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय. दोन्ही संघ आपण पाहतोय खडूस वृत्ती जिगरबाज वृत्ती मैदानावरती दाखवत असताना आणि त्याचमुळे या मॅच मध्ये कमालीची उत्कंठावर्धक पाहायला मिळते. रोमहर्षक सामना इथे पाहायला मिळतोय. प्रणय टेंगलेचा पुढील चेंडू ओहो इथे मात्र आपण पाहतोय फ्लिक केले. डीप मिड विकेटला मात्र चेंडू चाललाय. सिंगल घेतले. डबलचा अटेम्प्ट आणि डबल सुद्धा अगदी वेगाने कंप्लीट केले. शानदार रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. चांगला पद्धतीचा कॉन्टॅक्ट दोन्ही बॅट्समन 20 धावा लागलेला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर दुसरं षटक राजाभाई टायगर संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचं पाहायला मिळते. या षटकामध्ये त्यांनी कमबॅक केले. जे दिमाखदार पुनरागमन त्यांच्यासाठी गरजेचं होतं ना ते कमबॅक त्यांनी केले. नेक्स्ट बॉल हो लावड बिल सिंगल मिळेल. मैदानावरती एक विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज झालेली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाची. धाव फलकावरती मात्र 23 धावा पाहायला मिळतात. विजयासाठी 47 धावसंख्येची आवश्यकता आहे. तसं पाहायला गेलं तर प्रणय टेंगलेची गोलंदाजी या षटकामध्ये खऱ्या अर्थाने चर्चेचा विषय ठरली. कारण पहिल्या षटक प्रेमने अत्यंत महाग टाकलं होतं. परंतु राहुल धुमाळवरती सर्वांच्या नजरा आहेत. राहुल धुमाळकडे असलेली कॅपॅसिटी सगळ्यांनाच माहिती आहे. हा लेफ्ट हँडर बॅट्समन जर का लागला तर तो होत्याचा नव्हता करू शकतो. त्यामुळे राहुल धुमाळची खेळी या मॅच मध्ये खूप महत्वपूर्ण असणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा इरादा जरूर होता. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलेला आहे. मिड विकेट रिझनला दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि दुसरी मात्र 25 धावा लागतात. पहिल्या 2 षटकांमध्ये 25 धावा लागल्यात आणि आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 22 धावा डिफेंड करायच्या आहेत त्या राजाभाई टायगर संघाला. काय होणार मैदानावरती? ओव्हर टू डीजे. धावा लागल्यात. षटक क्रमांक 30 घेऊन गोलंदाजी मार्क वरती आता अथर्व सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पाहूया आता पॉवर प्ले संपल्यानंतर खेळ कशा पद्धतीने पुढे सरकेल. तिसरं षटक खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण असणार आहे. दोन्ही संघांदरम्यान आपण पाहतोय जिंकण्यासाठी चालू असलेली धडपड पाहायला मिळते. दोन्ही संघांकडून अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा शर्यतीचे प्रयत्न पाहायला मिळतात. एक
उंचपुरा असा गोलंदाज आपण पाहतोय. अथर्व आपल्या षटकाला प्रारंभ करत असताना पहिला चेंडू आणि इथे मात्र मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्याला टिपला एक शानदार कॅच. फॉलो द झल बॅक टू द पवेलियन. वन मोर विकेट डाउन. मैदानावरती आपण पाहतोय नक्की काय चाललंय याचं भाकीत वर्तवणं कोणाला जमत नाहीये. कारण असं वाटतंय कधी सामना राजाबाई टायगर संघ जिंकेल की काय, पण त्याच वेळी दुसऱ्या वेळी वाटतं की स्वरांशिलोन शहाबाज संघ हा सामना जिंकेल. या मॅच मध्ये दोन्ही संघांदरम्यान अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण मैदानावरती पाहायला मिळते. या मॅच मध्ये कमालीची रोमांचकता अनुभवास मिळते. हा मॅच मात्र आपण पाहतोय आता इंटरेस्टिंग अशा मोड वरती येऊन ठेपलेला आहे. सिद्धांत बॅटिंग करत असताना यावेळी सुद्धा आपण पाहतोय अथर्वचा हाफ ट्रॅक्टर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. निर्धाव चेंडू हा मात्र मौल्यवान असणार आहे. प्रत्येक निर्धाव चेंडूला येथे सोन्याचा भाव असणार आहे आणि तेच आपण मैदानावरती पाहतोय. अथर्वने खऱ्या अर्थाने किमया करून दाखवले. या षटकामध्ये त्याने अद्यापर्यंत एकही धाव दिली नाहीये. कमालीची ओव्हर. पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी. What a tremendous bowling by अथर्व. तो मात्र त्याच्या गोलंदाजीचा क्लास आणि दर्जा मैदानावरती दाखवून देत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये असलेल्या कसब कौशल्य तंत्र अथर्व मात्र आपण पाहतोय अगदी शानदारपणे मैदानावरती दाखवून देतोय. यावेळी कॅच होण्याची पॉसिबिलिटी लागली होती. शॉर्ट पॉइंट लेगच्या क्षेत्राच्या टिपला एक सुंदर झल. आणखीन खेळाडू जाईल तंबू मध्ये परत. अथर्वची कमाल. कोहलीचा हा गोलंदाज मात्र आपण पाहतोय मैदानावरती आपल्या गोलंदाजीचे जलवे दाखवत असताना अथर्व मात्र आपण पाहतोय अगदी थक्क करणारी व चंबित करणारी गोलंदाजी मैदानावरती दाखवतोय. आतापर्यंत 4ही चेंडू त्याने निर्धाव टाकलेत आणि कमालीचं षटक अथर्व कडून अद्यापर्यंत पाहायला मिळाले. पुढील चेंडू आपण पाहतो अथर्व याचा. अथर्वने मात्र अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी या षटकामध्ये केलेले पाहायला मिळाले. 18 चेंडू 22 धावा असं इक्वेशन या षटकाच्या सुरुवातीला होतं, पण तेच इक्वेशन आता 14 चेंडू 22 धावा इथपर्यंत पोहोचले. यावेळी बॅकफुट वरती जात असताना एक सुंदर फटका. कव्हर ड्राईव्हचा हा फटका पाहायला मिळाला आहे. सिंगल घेतले. कन्फ्युजन गडबड. दोन धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय 26 धावा पाहायला मिळतात. या स्पर्धेतील जर आपण पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये अथर्वने एक सुंदर असं षटक टाकले. कमालची गोलंदाजी अथर्व कडून पाहायला मिळालं. अथर्व मात्र आपण पाहतोय या खेळपट्टीवरती खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीमध्ये असलेले वैविध्य दाखवून देतोय. अगदी वर्सटाईल गोलंदाजी त्याने अद्यापर्यंत मैदानावरती साकारले. यावेळी मात्र आपण पाहतोय हलक्याशा हाताने बॉटम हँडचा चांगला उपयोग करत हा चेंडू जरूर खेळून गेलेला आहे आणि या चेंडूवरती सुद्धा सिंगल आलेली आहे. कमालीचं षटक आपण पाहिलं. अथर्वचं हे षटक कदाचित या मॅचचा टर्निंग पॉइंट सुद्धा ठरू शकतं. इतकं बहारदार षटक पाहायला मिळालंय. आता मात्र धावफलकावरती 27 धावा लागल्यात. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 20. ओके, पंचांनी बिमर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. ओके, बॅट्समन रिव्ह्यू आहे. आपण तिसऱ्या पंचांकडे जातोय. तोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. कृपया मैदानात पाणी घेऊन जायचं आहे.
निर्णय मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये गेलेला आहे. तिसरे पंच पाहूया आता कोणता निर्णय देणार. खऱ्या अर्थानं फेअर डिलिव्हरी आहे असा पंचांकडून इशारा आलेला आहे. चेंडू अगदी योग्यरित्या हाताळलाय असे आमचे तिसरा पंच यांनी कळवलेलं आहे. त्यामुळे आता मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. अथर्वच्या या षटकाने या मॅचची गणितं पूर्णपणे बदललीत आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये अथर्वने गेम चेंजर अशा पद्धतीने गोलंदाजी करत असताना भूमिका साकारली. ओव्हर नंबर 14 अत्यंत महत्वपूर्ण आणि पाहूया या 4थ्या षटकामध्ये अथर्व नवीन गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. ओव्हर नंबर 14 आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आर्यन आता सज्ज होत असताना ए फॅक्टर आतापर्यंत राजाभाई टायगर संघासाठी कमालीचा लाभदायक ठरलाय आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय ए फॅक्टर गोलंदाजी मार्क वरती आर्यनचं षटक आता पाहायला मिळेल. हे षटक अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. पण त्याच वेळी आपण पाहतोय कैलासवासी कमल राजेंद्र चोईकर स्वरांशीलन शहाबाज संघाकडून त्यांचा बॅकबोन ज्याला संबोधलं जातं, त्यांचा पाठीचा काना ज्याला संबोधलं जातं असा राहुल धुमाळ अजूनही मैदानावरती आहे. आणि जोपर्यंत राहुल धुमाळ मैदानावरती असेल ना तोपर्यंत या मॅचचं गणित या मॅचचं भाकीत वाचणं खूप कठीण आहे. राहुल धुमाळची इनिंग या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण असणार आहे. दोन्ही संघांमधील जे विजय आणि पराभवाचं अंतर असणार आहे ना ती असणार आहे राहुल धुमाळची बॅटिंग. याच राहुल धुमाळ याने गेल्या वर्षी राजाभाईंच्या संघाला विजेतेपद पटकावून दिलं होतं, परंतु आज मात्र आपण पाहतो त्यांच्या अगदी ऑपोजिट संघामध्ये तो खेळतोय. आणि पाहूया आता मॅच कशा पद्धतीने रंगेल. चला बोलूया मैदानाकडे जिथे मात्र मॅच अगदी रंगतदार अवस्थेत पाहायला मिळते. 12 चेंडू 20 धावा. पहिला चेंडूवरती फटका अगदी चांगला आलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदर एफर्ट्स, एक्सलंट एफर्ट्स ऑन द बाउंड्री लाईन. कमालीचं फिल्डिंग पाहायला मिळालं. 100% एफर्ट देत असताना पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक. इथे मात्र आपण पाहतोय या क्षेत्ररक्षकाने कमाल केली असं वाटलं होतं. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल की काय, पण त्याने मात्र स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं आणि इथे मात्र 2 धावा त्याने मात्र सेव्ह केलेल्या आहेत. 11 चेंडू 18 धावा. इथे मात्र आपण पाहतोय मिस टाइम झालेला आहे. मोठा हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि इथे मात्र काय पाहतो आपण तर अगदी लेझी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. वॉटिंग करतोय पंचांचा डिसिजनचा. पंच सांगतात की बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये अगदी सुरक्षितरित्या पोहोचलेला आहे आणि त्यामुळे मात्र या चेंडूवरती 2 धावा मिळतील. आता 10 चेंडू 16 धावा. आता मात्र 10 चेंडू 16 धावा असे इक्वेशन पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहतोय आव्हान इक्वेशन समीकरण बदलत चाललेलं आहे आणि आता मात्र आव्हान थोडंसं खडतर झालेलं पाहायला मिळत आहे. आज मात्र राहुल धुमाळ त्याच्या नेहमीच्या मूड मध्ये पाहायला मिळत नाहीये. किंबहुना ज्या कॉन्फिडन्स त्याच्या आत्मविश्वासाने नेहमी राहुल धुमाळ खेळतो ना ती इनिंग त्याच्याकडून आज मात्र पाहायला मिळत नाहीये. आर्यन मात्र आपण पाहतोय अगदी भेदक गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय वॉल लेफ्ट केलेला आहे. पंचाने सांगितलं आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप हा चेंडू आहे आणि त्याच कारणास्तव हा चेंडू असणार आहे वाईट. हा चेंडू असणार आहे अवंतर. 9 चेंडू. यावेळी राहुल धुमाळच्या बॅट मधनं पुल केलाय. हा पुल झालाय पॉवरफुल. वेट अँड वॉच या पद्धतीची कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते. अगदी मोक्याच्या क्षणी राहुल धुमाळने ठोकलेला हा षटकार आणि या षटकाराने मॅचची गणितं पुन्हा एकदा बदलवलीत आणि आता मात्र विजयासाठी 9 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. या 9 चेंडूत 9 धावा पाहिजे. सॉरी, इथे मात्र आपण पाहतोय चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये पाहायला मिळतोय.
आता मात्र 8 चेंडू 8 धावा, रन बॉल इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ म्हटलं ना की या खेळामध्ये अनिश्चितता येते. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी जसं सुद्धा म्हटलं जातं. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नसतो. आणि आता मात्र आपण पाहतोय विजयासाठी 8 चेंडूत 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॅकफुटला जात असताना अगदी चांगला स्ट्रोक. चेंडू मात्र आपण पाहतोय वेगाने ट्रॅव्हल करतोय. आउटफील्ड मात्र तेथे आहे अगदी संथ, त्यामुळे मात्र आपण पाहतोय 2च धावा या चेंडूवर मिळतात. आणि आता मात्र इक्वेशन 7 चेंडू 6 धावा इथपर्यंत येऊन टिपलेलं आहे. शेवटचा चेंडू यावेळी मात्र ओहो, व्हाट अ फॅन्टास्टिक कॅच. अगदी मोक्याची झेल टिपला गेला आणि राहुल धुमाळ मैदानातून नागरी परत. जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता. या मॅच मध्ये होणार काय? कोणता संघ या मॅच मध्ये जिंकणार? खेळाडू आता 30 यार्डच्या सर्कल मध्ये जाईल. कोण आहे तो बॉलर? षटक क्रमांक अंतिम. कर्णधाराने रोहितच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. निर्णायक षटक घेऊन रोहित मात्र सज्ज होतोय. या स्पर्धेच या मॅचचा रिझल्ट ठरवणारा षटक. रोहित आपल्या माखवरती सज्ज होत असताना समोर मात्र आपण पाहतोय राहुल धुमाळ अगदी एकाकी झुंज देत असताना वन मॅन शो, वन मॅन आर्मी पद्धतीने बॅटिंग करतोय. यावेळी अगदी सेन्सिबल क्रिकेट. कोणत्याही पद्धतीने रिस्क घ्यायची नाही, जोखीम घ्यायची नाही, या पद्धतीने ते कामगिरी करतात. आणि येथे काय घडलं जाते तर पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितली. आणि आता आपण वेट करूया तिसऱ्या पंचांचा इशारा, कारण आता येणारे प्रत्येक धाव दोन्ही संघांसाठी अगदी महत्वपूर्ण आहे. अगदी क्रुशियल मोमेंटला मात्र आपण पाहतोय सेकंड धाव घेण्याचा हा नाहक प्रयत्न होता का याचा मात्र आता इथे अनालिसिस केलं जाईल. आणि पाहूया तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून नक्की कोणता इशारा आता दिला जाईल. येस इट इज. पंचाने सांगितले फलंदाजी बाद असणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये कमालीची रोमांचक अनुभव मिळतोय. राजाभाई प्रीमियर लीगचा पहिला सामना आणि या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय अगदी रोमहर्षक चित्र, रोमहर्षक सिनारिओ मॅच मध्ये पाहायला मिळतोय. आता 5 चेंडू 5 धावा. मॅच मात्र कमालीच्या उत्सुकतेवरती पोहोचलेला आहे.
नवीन खेळाडू मात्र आपण पाहतोय सागर आता मैदानावरती जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय राहुल धुमाळ अजूनही स्ट्रायकिंग एंड वरती आहे. अगदी जिगरबाज वृत्ती राहुल धुमाळ या मॅच मध्ये दाखवले. रोहित नेक्स्ट बॉल घेऊन सज्ज होईल या षटकातील. इथे मात्र आपण पाहतोय रोहितने गॅप शोधले आणि चेंडूला खेळले लॉंग लेगच्या बाहेर. 4 धावांसाठी आला दिलीप. आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करत असताना पाहायला मिळाला. त्याने मात्र गॅप शोधली होती आधीच आणि त्या गॅप मध्ये हा चेंडू टाकला. जर आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये खूप सारे डिस्टन्स आहे आणि ते डिस्टन्स भेटण्याचं काम राहुलने मात्र केलं. आता एक धावेची आवश्यकता. इथे मात्र बॅकफुट वरती जात असताना सिंगल खेळण्याचा प्रयत्न आणि राहुल धुमाळने मात्र आपण पाहतोय कॅप्टन लेडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणावं लागेल. अगदी एक हाती त्यांनी कामगिरी साकारली. वन मॅन शो वन मॅन आर्मी या पद्धतीने कामगिरी करत राहुल धुमाळ